त्याचा एक हिंदी भाषिक होता. आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता. तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता. आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है. तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय. आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का. आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का. हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं. तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो. सर तो घाबरला होता, कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही. आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही, कधी अभद्र शब्द पण वापरत नाही. जे आपले चांगले संस्कार असे कामाला येतात सर. आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको, आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता, पण त्यांनी प्रतिकार केला नाही. तो बोलला की, आणि मम्मीला पण त्यांनी सांगितलं मम्मी मला वाढवायचं नव्हतं, म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो. आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेला. पोलिसांना, आपल्या कोळशेवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे. ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने काय. मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं, मी काय पॉलिटिकल नाही आहे, मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काही घेणं देणं पण नाही आहे. फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत, बस मला एवढंच बोलायचं आहे. माझा मुलगा ते गेला, माझा मुलगा परत आता येणार नाही आहे, पण असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत, इतर लोकांचे प्राण वाचावेत. माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता SY BSc करत होता, फर्स्ट इयरला होता. आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं, म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते. नीटची एक्झामसाठी प्रिपरेशन चालू होती त्याची. त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्याचं. सर ते बोलायला लावू नका ना, आम्ही शेवटी बाप आहे. मला या सगळ्या गोष्टी मला त्याच आठवतात. कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजीवन सोसायटी आहे तिसगावला. तेथे एक 19 वर्षाचा मुलगा अर्णव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे, ADR दाखल केलेला आहे. त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं. त्याच्यात मानसिक तणावाखाली होता, त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही ADR दाखल केलेला आहे. आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.